खालील चुकीची जोडी ओळखा. समासाच्या बाबतीत आपल्याला दिलेले आहेत. पहिली जोडी आहे अधिराणी आणि म्हटलेलं आहे की हा कर्मधारय समास आहे. अगदी बरोबर आहे. अधि म्हणजे मुख्य आणि राणी म्हणजे राणी. म्हणजे इथे अधि हा शब्द जो आहे हा या राणीबद्दल विशेष माहिती सांगतो. म्हणजे या दोन पदामधले संबंध विशेषण विशेष्य आहेत, जे की कर्मधारय समासाचं लक्षण आहे. याचा अर्थ हे बरोबर आहे. अधिराणी हा कर्मधारय समासच आहे आणि पूर्वपद विशेषण कर्मधारय समास आहे. ओके. अखंड, ज्याला खंड नाही ती किंवा ते, नय्य बहुव्रीही समास, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. कारण बहुव्रीही समासाचा विग्रह करताना ठीक आहे आपल्याला तिसऱ्या पदाचा बोध होत असतो, हे लक्षात घ्या. मग अखंड, नाही खंड आणि पहिलं पद हे नकारार्थी आहे म्हणून नय्य बहुव्रीही समास. अनंत, नाही, ज्याला अंत नाही ते, ठीक आहे, किंवा नाही अंत ज्याला असे जे ते, बरोबर आहे. आणि हा सुद्धा नय्य बहुव्रीही समासच आहे, म्हणजे हे पण बरोबरच आहे. कारण याच्यामध्ये सुद्धा पहिलं पद नकारार्थी आहे आणि आपल्याला तिसऱ्या पदाचा बोध होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर असीम, ज्याला सीमा नाही ते, कर्मधारय समास, हे मात्र चुकीचं आहे. कारण असीम हा शब्द सुद्धा ठीक आहे ज्याला सीमा नाही ते विग्रह बरोबरच आहे, पण हा विग्रहाचा विचार जर केला तुम्ही तर इथे सुद्धा नय्य बहुव्रीही समास पाहिजे, पण त्यांनी इथे कर्मधारय समास दिलेला आहे आणि म्हणून 4 नंबरचा पर्याय जो आहे ठीक आहे ही जोडी चुकीची आहे आणि मग तेच आपलं उत्तर आहे. बाकी अधिराणी कर्मधारय समास आहे, अखंड आणि अनंत हे नय्य बहुव्रीही समास आहेत. त्यामुळे असीम हा सुद्धा नय्य बहुव्रीही समास आहे, पण आपल्याला इथे त्यांनी कर्मधारय दिलेलं आहे म्हणून ते चुकीचं वाक्य आहे किंवा चुकीची जोडी आहे आणि म्हणून तेच आपलं उत्तर आहे. ओके. यस.